शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा हा व्हिडिओ असणार आहे खास करून सोयाबीन पिकाला प्री इमर्जन्स असलेले तणनाशक नेमके कोणते मारायचे. तर मार्केटमध्ये पाहिले तर भरपूर त्यामध्ये तणनाशक आहे आणि सोयाबीनचा जर आपण विचार केला तर दोन प्रकारचे वेगवेगळे तणनाशके त्यामध्ये येत असतात. एक ज्यावेळेस तुम्ही सोयाबीनची पेरणी करता, पेरणी करून झाल्यानंतर 72 तासांच्या आतमध्ये मारायचे असता. याच्यामुळे काय होतं की हे तणनाशक जे काय असणार तण असता ह्या तणाला त्यामध्ये उगून देत नाही. आणि एक दुसरे जे तणनाशक येत असता की ज्यावेळेस तण उगून येत असतं त्याच्यानंतर आपण त्यांचा त्यामध्ये वापर करत असतो. असे दोन वेगवेगळे त्यामध्ये तणनाशक येत असतात. आता भरपूर जर पाहिले तर शेतकरी त्यामध्ये सुरुवातीला शक्यतो तणनाशक वगैरे मारत असतात. कारण सुरुवातीला जर तुमचं तण उगवलेलं वगैरे नसेल तर सोयाबीन चांगली लवकरात लवकर वाढली जाते. नंतर काही साईड इफेक्ट पण वगैरे होत नाही, कारण जे नंतरचे आपण तणनाशक मारत असतो याच्यामुळे अनेक वेळेस पानांना स्कॉर्चिंग वगैरे येत असते आणि अनेक समस्या त्यामध्ये येत असतात. त्याच्यावेळेस आपण पेरणी करणार आहोत त्यावेळेस नेमकी कोणते तणनाशक मारायचे, काही ठराविक 5 ते 6 तणनाशक असणार आहे. यांचा आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे. कोणतं एकच त्यामध्ये वापरायचं आहे. जे तुम्हाला मिळेल ते वापरू शकता आणि अतिशय छान रिझल्ट असलेले वैयक्तिक मी स्वतः अनुभवलेले तणनाशक या ठिकाणी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. जे शेतकरी मित्रांनो पहिलं जे तणनाशक आहे ते आहे FMC कंपनीचं ऑथॉरिटी नेक्स्ट. हे सुद्धा एक प्री इमर्जन्स असलेलं तणनाशक आहे. याचा त्यामध्ये वापर करू शकता. हे वापरत असताना 1 एकरसाठी 500 ग्रॅम आपल्याला वापरणं गरजेचं आहे. 1 एकरसाठीचं त्यामध्ये प्रमाण आहे, त्यामध्ये लक्षात ठेवा. दुसरं शेतकरी मित्रांनो जे तणनाशक आहे ते आहे सुमी मॅक्स. अतिशय हे सुद्धा चांगलं आहे आणि भरपूर शेतकरी त्यामध्ये वापरत असता. हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. याचं जे प्रमाण आहे 1 एकरसाठी 100 ml त्यामध्ये वापरणं आपल्याला गरजेचं आहे. तिसरं जे शेतकरी मित्रांनो आहे सर्वात जास्त आणि मोठ्या प्रमाणावरती शेतकरी प्राधान्य देत असता ते म्हणजे की डाऊ कंपनीचं स्ट्रॉंग आर्म. ह्या तणनाशकाचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. याचं जे प्रमाण आहे 12.5 ग्रॅम त्यामध्ये 1 एकरसाठी क्षेत्राचं त्यामध्ये प्रमाण असणार आहे. आणि खूप जास्त शेतकरी ह्या तणनाशकाचा त्यामध्ये वापर करत असताना अतिशय चांगले सुद्धा याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जर मिळालं तर आवश्यक याचा सुद्धा त्यामध्ये वापर करू शकता. पुढचं शेतकरी मित्रांनो एक जे आहे BSF कंपनीचं वेलर 32 नावाचं तणनाशक आहे. याचे सुद्धा अतिशय छान रिझल्ट आहे. आता मी जे काही सुरुवातीचे 3 सांगितले हे तर बऱ्यापैकी शेतकऱ्याला माहीतच असेल, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा BSF कंपनीचं वेलर 32 नावाचं तणनाशक आहे. याचं आपल्याला एकरी प्रमाण 1 लिटर त्यामध्ये वापरणं गरजेचं असतं. हे सुद्धा मिळालं तर वापरून पहा. सर्व प्रकारचे तण याच्यामध्ये गोल पाण्याचे असेल, रुंद पाण्याचे असेल, प्रामुख्याने केना वगैरे असेल, या सर्व तणांना हे पूर्णपणे नियंत्रित ठेवण्याचं त्यामध्ये काम करत असतं. छान रिझल्ट आहे. हे सुद्धा त्यामध्ये वापर करू शकता. पुढचं जे एक आहे धानुका कंपनीचं दबोच नावाचं तणनाशक आहे. मागच्या 2 वर्षापासून बरेचसे शेतकरी याला सुद्धा प्राधान्य देत आहे. याचं जे प्रमाण असणार आहे 12.8 ग्रॅम त्यामध्ये याचं प्रमाण आहे. हे सुद्धा दोन्ही प्रकारच्या तणांना त्यामध्ये कंट्रोल करण्यासाठी अतिशय सक्षम असेल त्यामध्ये तणनाशक आहे. हे सुद्धा त्यामध्ये वापरू शकता. आणि पुढचं एक अतिशय छान त्यामध्ये खरं तर खूप चांगले मला रिझल्ट बाकीचे जे काही तणनाशक आहे वैयक्तिक मी प्लॉट पाहिली होती मागच्या वर्षी स्ट्रॉंग आर्म आणि एका ठिकाणी जे होतं त्यामध्ये UPLचं त्यामध्ये ॲमिकस नावाचं त्यामध्ये तणनाशक होतं. याचे म्हणजे खूप छान मला रिझल्ट स्ट्रॉंग आर्मपेक्षा त्यामध्ये वैयक्तिक एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाहायला मिळाले होते. याचं जे प्रमाण असणार आहे त्यामध्ये 800 ml 1 एकरसाठी त्यामध्ये असणार आहे. असे हे जे काही शेतकरी मित्रांनो 5 ते 7 तणनाशक असणार आहे याच्यापैकी कोणत्या एकाचा वापर करायचा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की तणनाशकचे रिझल्ट आपल्याला का येत नाही हे जे काही सांगितलं प्रमाण असणार आहे, ही पहिली गोष्ट की तुम्हाला मापातच वापरायचं आहे. जर तुम्ही प्रमाण कमी वापरलं तर तुम्हाला रिझल्ट कमी मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे की 1 एकरसाठी प्रमाण पाण्याचं ठेवत असताना 150 लिटर पाणी वापरणं गरजेचं आहे. जर तुमचं त्यामध्ये सोयाबीनला प्री इमर्जन्स ज्यावेळेस तणनाशक वापरत असतो यासाठी 150 लिटर पाण्यामध्येच हे वापरलं गेलं पाहिजे. आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं नाही आणि 100 लिटर सुद्धा घ्यायचं नाही. 150 लिटर पाण्यामध्ये ही संपूर्ण औषधं मिक्स करायचं आहे आणि 1 एकर क्षेत्रावरती दाट याची फवारणी करायची आहे. पूर्ण वरून जमिनीवरती लेअर येणं गरजेचं असतो. तो लेअर जर आलेला नसेल तर अनेक वेळेस तण त्या लेअरमधून बाहेर पडतं आणि आपल्याला म्हणावी तशी त्यामध्ये रिझल्ट वगैरे मिळत नाही. या सांगितलेल्या गोष्टी लक्षात घ्या आणि याप्रमाणे जर तुम्ही तणनाशकची जर फवारणी केलेली असेल तर निश्चित चांगला रिझल्ट मिळेल. हे तणनाशक वापरत असताना 72 तासाच्या आतमध्ये वापरायचे आहे, जेणेकरून सोयाबीनचं अंकुरण व्हायला सुरुवात 72 तासानंतर होत असते. त्याचं अंकुरण होण्यापूर्वीच आपल्याला वापरायचं आहे. पेरणी केल्यानंतर लगेच मारू शकता, दुसऱ्या दिवशी मारू शकता आणि जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी, असे 3 दिवसांपर्यंत केव्हाही याची फवारणी घेतली तर चांगले रिझल्ट पाहायला मिळेल. फक्त ह्या तणनाशकांची सुद्धा फवारणी केल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 तास आपल्याला पाऊस नसला पाहिजे. कारण जर लगेच पाऊस आला तर जमिनीवरचा जो लेअर तयार होणं गरजेचं असतो तणनाशकचा, हा लेअर तुटला जातो आणि परिणामी तण त्यातून बाहेर वगैरे येत असतात. या गोष्टी त्यामध्ये लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघता, लाईक करता, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.